आपण 10वीचे पेपर आता सायन्स 2 चा पेपर झालेला आहे आणि आपण ज्या पद्धतीने वर्षभर मुलांची तयारी करून घेतली, पेपरच्या दिवसापर्यंत मुलांना आपण शिकवलं, त्याचा अनुभव आपण आता इथं ऐकणार आहोत. श्रवण, सर्वात महत्त्वाचं आपल्या क्लासची शिस्त. मी तुला कदाचित रागवलो असेल, कधी बोललो असेल, तुझ्या घरी फोन केला असेल, तर ऑन कॅमेरा मी तुला माफी मागतो. असं काही नाही की शिक्षकांनी विद्यार्थ्यांना माफी मागायची नसते, तेवढं मन आपलं मोठं आहे. पण मी कधी तुला दुखवलं नाही, बरोबर? कारण शिक्षकांचा उद्देश असतो की मुलांना कधी दुखवायचं नसतं. आपण तुझ्या घरी फोन लावला, तुला शिस्त लावली आणि तुझ्याकडून अभ्यास करून घेतला, बरोबर आहे का? याबद्दल तू काय सांग, कारण आपल्याला माहिती आहे की बरेच मुलांचं अभ्यासामध्ये दुर्लक्ष होतं, बरोबर आहे का? त्यांना असं अभ्यास म्हणजे बॉदरेशन वाटतं की बाबा हे मास्टर काय येडं झालं की काय, मलाच का बरं टार्गेट करते, मलाच का बरं बोलते. असे भरपूर विद्यार्थी असतात आणि हे वय खऱ्या अर्थानं मुलाच्या जीवनाचं टर्निंग पॉईंट वय असते. अशा मुलांसाठी तुझा काही स्वतःचा अनुभव असेल ते मला तू सांग. मला स्वतःला अनुभव आला. काही काही वेळेला असं वाटायचं की खूप अभ्यास आलाय, पण सर एखाद्या वेळेस रागवायचे. पण मग आता मला कळतं की जे सरांनी त्यावेळेस रागवलं ते आता माझ्या मार्कांमध्ये त्याची भर पडते. मला वाटायचं की सर माझ्या घरी फोन का करतात, का मला एवढे रागवतात. आत्ता कळतं की ते जेव्हा त्यांनी फोन केला तेव्हा मी अभ्यासाला बसलो. त्यांच्या रागवण्याचा अर्थ मी चांगला घेतला आणि माझे आता मार्क वाढतील याची मी गॅरंटी देऊ शकतो आणि सरांनी सुद्धा गॅरंटी दिली. बरोबर. तर सर्वात महत्त्वाचं बघा, त्या मुलांचा मी अनुभव तुम्हाला ऐकलाय, त्यांचा पर्सनल आणि व्यक्तिगत. मी त्यांना सांगितलं होतं ज्यावेळेस तुम्ही इथं उभं राहणार त्यावेळेस तुम्ही निगेटिव्ह बोलले तरी चाला, पण तुमच्या मनातलं बोला. सर्वात महत्त्वाचं की आपण इमानदारी आणि प्रामाणिकपणा मुलांना शिकवतोय. कोणत्याही मुलांनी मी सांगू शकतो कोणत्याही ब्रँडला इथं बळी पडायचं नाही आहे. पद्मने क्लास हा गोरगरीब सर्वसामान्यांचा ब्रँड आहे. खोटं असेल तर आपल्या व्हिडिओ मध्ये बघा, मुलांचा अनुभव विचारा. गेल्या 17 वर्षापासून आपण मुलांना शिकवतोय आणि आपला हा रिझल्ट बोलतोय. थँक्यू, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.